आज माझा वीक ऑफ आहे, तर आम्ही चाललोय बाहेर. चला मग तुम्हाला दाखवते आम्ही नक्कीच चाललोय कुठे. गाईज फायनली आम्ही ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी आलोय. चला मग दाखव ना. करते काय तुमच्या सोबत ब्लॉगर सुजाता म्हणतात आपल्याला, बरोबर का? हे आहे नक्षत्रवन ठाणे. चला समोर बघूया. ओ माय गॉड, हे बघा किती सुंदर आहे. सो ब्युटिफुल. खूप एन्जॉय केले, खूप मस्ती धमाल. खूप सारे फोटो काढले, खूप सारे व्हिडिओ काढले. आणि आमचा फोटोग्राफर तो होता, पण त्या फोटोग्राफरचं फोटोमध्ये काही लक्ष नव्हतं, कारण ती सध्या दुखी आत्मा आहे. लव बर्ड्स म्हणलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. हे आहेत आमच्या निकुंजा मॅडम आणि हे आमच्या रील स्टार. ओ मॅडम, ओ मॅडम, एक्सक्यूज मी मॅडम, थोडं बघता का? हॅलो हॅलो मॅडम. हे बघा रिस्पॉन्स पण नाही देतात, आवाज दिल्याच्या नंतर रिस्पॉन्स देतात. खरंच गाईज खूप मज्जा आली आज, खूप एन्जॉय केली. हां, फौजी वाईफ आहेत ना म्हणून ॲटिट्यूड. ओ माय गॉड, इतका ॲटिट्यूड. मॅडम फौजीला मिस करतात का तुमच्या? येतील येतील, लवकरच येतील, काळजी नका करू. त्यांचा पण जीव लागत नसेल तुमच्याशिवाय. बघा फौजीचं नाव काढलं तर लगेच नाचायला लागल्या. काय बोलू बाई, जिंदगी झंड झाल्या तरी पण घमंड. जिंदगी झंड आहे फिर भी घमंड आहे. लाईक करा, फॉलो करा, बाय, शेअर करा. काय बोलू, आमच्याकडे बोलायला शब्दच नाही आहेत. काय आज वीक ऑफ होता, फुल धमाल केली, मस्ती मजा केली. उद्या परत ड्युटीवर जायची, अजून पुन्हा पुढे सॅटर्डेपर्यंत ड्युटी. खरंच राहा, लाईफ छान होती. मला पण बंद काम काय आणि हे म्हणते मला पण तुला कुठून काम बघू सांगत. मलाच लय मोठ्या मुश्किलीने भेटले. त्या लायब्ररीत बसू बसू आता सांगू नाही शकत, एवढी हालत बेकार झाली ती. तेव्हा कुठं पदरी पडले हे सुख. काय सांगू बाय आता तुला माझी हालत. दिवसभर तर फुल एन्जॉय केलं, पण आता उद्या सकाळी ड्युटीवर जायचं, टेन्शन आलं. गायज मेकअप होता, खूप एन्जॉय केले, खूप मस्ती मजा केली, पण आता उद्या ड्युटीला जायचं. जाम टेन्शन आले राव. काय करायचं काय समजत नाही. जावं तर लागणार आहे, कारण नोकरी आहे. ती आहे म्हणून ते एवढी फ्री आहे, ती आहे म्हणून इतकी एन्जॉय करू शकते. ती नसते तर काहीच नाही. दुखी आत्मा. हो खरंच दुखी आत्मा सध्या तर. आता पुढच्या सॅटर्डेपर्यंत वाट बघावं लागेल एन्जॉय कर. हे बघा कमळाचं फूल. सो किती क्यूट दिसत आहे, किती ब्युटिफुल, सो स्वीट. ओ माय गॉड, क्या व्यू है ये. देवा देवा देवा, हे भगवान, हे बघा येडे चाळे. देवा काय बघायला मी. हे लेकरं व्हायच्या वयामध्ये बाई लेकरासारखं खेळायला कसं करावं लागेल. अवघड आहे अवघड, काही खरं नाही हो, काही खरं नाही. हे बघा फ्रेंड्स, छोट्या बाळांसाठी किती साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. खूप मस्त गार्डन आहे, स्पेशली छोट्या मुलांसाठी खेळायला तर इथे खूप काही आहे. बघू शकता तुम्ही माझ्या मागे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत.
लेकरं वयाच्या वयामध्ये मॅडम स्वतःचे एक लेकरू आहेत. कसं करावं लागेल देवा, हे सगळं बघायच्या आधी उचल बाबा. नको आहे मला हे दृश्य बघणं होत नाही, अजिबातच नाही. बघा बघा तो छोटा बेबी किती मस्त खेळतोय. खरंच छोट्या मुलांसाठी खूप काही आहे इथे खेळायसाठी, खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. हे बघा आमच्या दोन भटकत्या आत्मा. आम्ही आलोय गार्डन फिरायला, पण यांचं लक्ष दुसरीकडेच आहे. मोबाईल मधून काही यांचा जीव बाहेर निघतच नाही. गाईज, आता तुम्हाला हे सगळं बघून वाटत असेल की हे लहान मुलांचं गार्डन किंवा आमचं लहान बाळ खाली आलं. तुम्हाला बाहुबली बघायचं आहे का? हे बघा बाहुबली. कमॉन निकुंजा कमॉन. हे बजरंग बली की जय. जीव रे जीव बाहुबली. हे बघा बाहुबली बाहुबली. चला आता गार्डन बंद व्हायचा टाइम झालेला आहे, तर आम्ही चाललोय घरी. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. भेटूया उद्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.